जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 11 भाग 10। प्रत्येक आत्माच मुळात परमपवित्र आहे, मंगल आहे। म्हणूनच परमवितराग आत्म्याचे परमशुद्ध अरिहंताचे स्वरूप पाहून चराचर सृष्टी पुलकित होऊन जाते, हर्षोल्लासित होऊन जाते, आनंदाने न्हावून निघते। कारण समान आकाराच्या भांड्यातील एक भांडे जर वरून खाली जमिनीवर पडले तर ती सर्व भांडी एकच आवाज करतात, एका सुरात बोलू लागतात। जलतरंग वाद्य याच तत्वाचे उदाहरण आहे। तेव्हा सर्वच आत्मे असंख्यात प्रदेशी, सर्वांचा एकच स्वभाव, सर्वांचे एक अमूर्तिक रूप, सर्वांचे समान गुण, सर्वांची समान शक्ती, ही सर्व समान आकाराची भांडी होत। मग एक परमवितराग परमशुद्ध स्वरूपाला उपादेय मानू लागल्याबरोबर इतर जीवद्रव्येही चक्षुवै सत्यांच्या पुराव्याने शुद्धात्म्य प्राप्तीस सहजच उपादेय मानू लागतात। एकाने स्वभावाची री ओढल्याबरोबर सर्वच स्वभावाची री ओढतात। परममंगल आत्म्याने घातलेल्या साधीला दुसऱ्या आत्म्यांचा प्रतिसाद मिळणारच, कारण शेवटी ती सर्व समान स्वभावाचेच आहेत ना, शेवटी जातीवर जाणारच की। म्हणूनच परमवितरागाच्या दर्शनाने स्वाभाविक जन्मजात वैर असणारे प्राणीही वैर विसरतात व सौम्य स्वभावास प्राप्त होतात। परमवितराग स्वभावाकडे आकर्षिले जातात। स्वाभाविक हे आकर्षण सदैव चालू असते। म्हणूनच चोरी करणारा लपून करीत असतो। चौर्य कर्म हे लज्जास्पद, अपमानास्पद आहे याची त्यास आतून सतत टोचणी लागलेली असते। आपल्या नीच कृतीची त्यालाच शरम वाटत असते। स्वतःचा नीचपणा स्वतःलाच सहन होऊ शकत नाही, म्हणूनच ते कृत्य लपविण्याचा प्रयत्न करीत असतो। ज्याची चहाडी केली त्याच्या नजरेला नजर दिली जाऊ शकत नाही, तेथेही स्वभावशक्तीच अपराधाची तीव्र जाणीव करून देत असते। म्हणजेच अंतरंगात सत्प्रवृत्ती सदैव त्याला जागृत करीत असते, आपल्याकडे आकर्षित करीत असते। तेच एखाद्यास जीवदान देऊ शकल्यास केवढा आनंद होतो। आपल्या चांगल्या कृतीने इतरांचे मुख आनंदित झाल्याचे पाहून केवढा अफाट उत्साह, शक्ती, बल, मनःशांती मिळत असते। तेव्हा प्रत्येक आत्मा सदाचारी आहे। सदाचाराची कमाल मर्यादा म्हणजेच वीतरागता। म्हणूनच वैर्यालाही प्रेमाने जिंकता येते। जेथे सदाचाराचा कळस होतो तेथे विरोध गळून पडतो। अहिंसा प्रतिष्ठायाम तत् सन्निधौ वैरत्यागः। अहिंसेने बाधित झालेल्या क्षेत्रात वैरत्याग, क्रौर्यत्याग झालेला आढळतो। प्रत्येकाच्या शरीरातून एक प्रकारच्या विद्युत लहरी बाहेर पडत असतात। त्यामुळे व्यक्तीच्या भोवती एक विद्युते भारित क्षेत्र बनत असते। तीव्र व मंद प्रमाणातील दुष्ट प्रवृत्ती व सत्प्रवृत्तीवर कमी अधिक क्षेत्राची विद्युत भारित होण्याची मर्यादा अवलंबून असते। एक प्रकारचे दडपण, श्वास गुदमरणे, मनःशांती ढळणे हेच शापित वातावरण आपण दुष्ट प्रवृत्तीच्या सान्निध्यात आल्याची लगेच जाणीव करून देते। तेच जेव्हा उत्साह, आल्हाद, आनंद, पावित्र्य, मांगल्य, सात्विक वृत्ती वातावरणात, परिसरात पाय ठेवल्याबरोबर वाढलेली असते, तेव्हा भद्र प्रकृतीच्या पुरुषाच्या सान्निध्यात आल्याची सहजच जाणीव होऊन जात असते। अंगणावरूनच घराची परीक्षा होत असते, परिसरावरूनच मानवी मनाची परीक्षा होऊन जात असते। पक्ष्यांना कोणत्या व्यक्तीपासून आपणास धोका आहे, कोणत्या व्यक्तीकडून धोका नाही याची जाणीव विद्युतभारित क्षेत्रच करून देत असते। तीव्र विद्युतभारित क्षेत्रे स्वतःच्या सरहद्दीची मर्यादा व्यक्त करण्यातही समर्थ असतात। एका अपरिचित जंगलात पोहोचलेल्या पांथस्थाला एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे
पादत्राणासह जाण्याचे भावच होईनात। याचे कारण काय असावे याचा शोध घेता त्याला दिसून आले की जवळच एक प्रशांत, तेजस्वी, उग्र, तपस्वी नग्नमुनी आत्मध्यानात विराजमान आहेत। भारतात आलेल्या सिकंदराने जेव्हा विचित्र भासणाऱ्या नग्न मुनीश्वरांना पाहिले तेव्हा या नग्नतेमागील हेतू जाणण्याची इच्छा होऊन त्याने आपल्या सेनापतीस त्या नग्न मुनींना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली। युनानी जगद्गुरू अरस्तूच्या तालमीत वाढलेल्या सिकंदराला ही नग्नता हास्यास्पद वाटत होती। तेव्हा दरबारी जनात उपस्थित असलेल्या भारतीय आंभीने सिकंदरास रोखले। ते विश्ववंद्य पूज्य तपस्वी साधू तुझ्या जबरदस्तीने कधीच येणार नाहीत। त्यांना येथे आणण्याचा एकच मार्ग विनयशील नम्र होऊन दरबारात येण्याचे आमंत्रण देणे। जर कदाचित जबरदस्तीने उचलून आणलेस तरी शरीरालाच आणू शकशील, कारण उपसर्ग समजून मौन धारण केले जाईल। मग कितीही नरकयातनाने त्यांचे मौन तोडू शकणार नाहीस। पण सिकंदराच्या डोळ्यावर विजयाची धुंदी होती। त्याची युनानी गुरु अरस्तूवर पूर्ण श्रद्धा होती। इतरांना काही तथ्यपूर्ण ज्ञान असेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता। त्याने आपला हेका सोडला नाही। आंभीसह सेनापती डोंगरात पोहोचला। उघडे बोडके डोंगर चांगलेच तापले होते। सेनापतीचे मुख श्रमाने घामाने क्लांत झाले होते। मुनींच्या स्थानापासून दूर अंतरावरच आंभीने सेनापती व सैनिकांना पादत्राणे काढण्यास खुणविले। पादत्राणे काढण्याची इच्छा नसतानाही कोणत्या तरी अनामिक शक्तीकडून ते काढणे भाग पडले। पायात पादत्राणे राहू शकले नाहीत। पादत्राणे काढून जमिनीवर उघडे पाऊल पडताच तेवढ्याच तीव्रतेने पाय उचलला गेला होता, कारण खाली तापल्या तव्याचा अनुभव येत होता। तेव्हा सेनापतीच्या तोंडून आश्चर्योद्गार सहज बाहेर पडले। ही नग्न माणसे इतक्या तप्त शिलेवर इतक्या शांततेने कशी बसू शकतात? त्याच वेळी मानवी मनाला त्यांच्यातील असामान्यत्व कुठेतरी जाणवला गेला आणि सर्वांच्या माना खाली घातल्या गेल्या। विद्युत भारित क्षेत्रांची उदाहरणे प्रथमानुयोगाच्या पानापाना गणिक दिसून येतात। सिद्धक्षेत्रे, अतिशय क्षेत्रे, तीर्थक्षेत्रे ही विद्युत भारित क्षेत्रांची उदाहरणे आहेत। त्या ठिकाणी अनेक संत श्रेष्ठांची सतत मालिका चालू असल्याने पूर्वीची विद्युत भारित शक्ती साधकाला व त्याची त्या विद्युत भारित शक्तीत भर पडणारी भर पुढच्या साधकाला पावित्र्य, शांती, आत्मबल प्रदान करीत असते। म्हणूनच सर्वांनाच तीर्थक्षेत्राचे आकर्षण वाटत असते। पूर्ण पावित्र्य, पूर्ण मांगल्यरूप परमवितरागामुळे समोशरणच नव्हे तर सभोवतालचा 100 योजनांचा परिसर विद्युत भारित झालेला असतो। परिपूर्ण आनंदाच्या सान्निध्यात आलेली सर्व सृष्टीच आनंदात न्हाऊन निघते। 100 योजनात सर्वत्र मांगल्य, पावित्र्य, निर्भयता, अमाप उत्साह व आनंदाला उधाण येते। तेव्हा समोशरण म्हणजे एक आगळंच पिकनिक सेंटर। देवदर्शनाबरोबर सुंदर, रमणीय, मनोहर, अद्भुत, वैभवपूर्ण, चमत्कारिक, भव्य, दिव्य, उदात्त, पावन अशा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गोष्टींचं दर्शन, स्वर्गाचं वैभव जिवंतपणीच पाहण्याच्या इच्छेची झालेली पूर्णता, भगवंतांच्या सेवेत 24 तास असणाऱ्या स्वर्गाच्या देवांना जवळून न्याहाळण्याची उत्तम संधी, आत्मजागृती होण्याचे उत्तम स्थळ, देवदर्शनाबरोबर सर्वच फायद्याच्या गोष्टीचा पदरात पडणारा लाभ, आखूड शिंगांची, पांढऱ्या रंगाची, भरपूर दूध देणाऱ्या गायीच्या गोष्टीसारखं सगळंच काही मनाजोगं मिळण्याचं स्थान। म्हणून समोशरणास भेट म्हणजे एक अपूर्व सुवर्णसंधी, एक अपूर्व अवसर, एक दुर्मिळ कपिलाषष्ठीचा योग, एक
परमभाग्याचा क्षण, सर्व दुःखातून सुटण्याचा ओनामा